नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम साम टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. नवरात्रीच्या नवरंगांपैकी आज ठिकठिकाणी अनेक महिला व पुरुष हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले दिसून आले. खरं तर रंगांचं केवळ निमित्त मात्र त्यामागे दडलेला असतो तो म्हणजे एक संदेश. हिरवा रंग शांती, वाढ, समृद्धी आणि नवीन ऊर्जेचं प्रतीक आहे. प्रकृतीचा द्योतक म्हणजेच आजचा रंग. आपला हा कार्यक्रमही तुमच्या शारीरिक व लैंगिक समस्यांवर मार्गदर्शन करून समस्यांचं समाधान करून तुमच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करण्याचं काम करीत असतो. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर विजय दहिफळेही नेहमीच तत्परतेने आपल्याला मार्गदर्शन करतात. प्रेक्षकांच्या प्रश्नांनाही ते उत्तरं देतात. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. सर, साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार प्रेक्षक हो, कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाचा प्रसंग जाणून घेऊयात. सरांच्या कल्याण सेंटरवरील प्रसंग आहे. कल्याण सेंटरला एक 38 वर्षीय युवक आले होते. ते एक व्यापारी होते. आपल्या साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे ते रेग्युलर दर्शक. सरांनी येण्याचं कारण विचारलं. त्यावर ते म्हणाले, सर, मी आज शेवटचा पर्याय म्हणून तुमच्याकडे आलो आहे. मला नक्की विश्वास आहे की तुम्ही मला यातून बाहेर काढाल. युवक पुढे म्हणाले, सर, मला शीघ्रपतनची समस्या असून मी 1 मिनिटसुद्धा सेक्स करू शकत नाही आणि बऱ्याचदा क्रिया करण्याअगोदरच वीर्यस्खलन होते. बऱ्याचदा फोनवर कुणाशी बोलतानाही मला युरिनमधून धातू जात असल्याचं जाणवतं आणि हे मला सारखं वाटत असल्यामुळे मला डिप्रेशन देखील आलं आहे. माझ्या पार्टनरने तर चक्क मला सांगितलंय की यातून बरे होऊन तुमचं टायमिंग वाढलं तरच तुम्ही जवळ या, नाहीतर उगाच मलाही समाधान नाही आणि तुम्ही देखील निराश होणार. ते मला मान्य नाही. सर, यामुळे आमच्या दोघांमध्ये नेहमी भांडणं होतात आणि बऱ्याचदा ती निघून जाईल की काय अशी भीती मला कुठेतरी वाटते. युवकाचे डोळे भरून आले. तो म्हणाला, काय ट्रीटमेंट असेल ती द्या, पण मला अशा अपमानास्पद अवस्थेतून बाहेर काढा. त्यावर सरांनी त्यांचं काउन्सिलिंग केलं. त्यांना धीर दिला. सरांनी त्यांना 3 महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली आहे. गरज पडल्यास पी शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाइल इम्प्लांट करू असे देखील सांगितले. तरुण देखील आता रिलॅक्स झाले आहेत. त्यांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले. तरुण म्हणाले, सर, तुम्ही आणि साम टीव्हीचा हा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती. खरं तर मेडिकल टर्ममध्ये याला प्री मॅच्युअर एजॅक्युलेशन असं म्हटलं जातं. सर, काय सांगाल अशा प्रकारच्या समस्येबाबत? खरं तर आपण बघितलंय की हा जो तरुण आहे हा अतिशय डिप्रेशनमध्ये सुद्धा गेलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगतो की ही स्टोरी जी आहे समाजामध्ये कमीत कमी 28 ते 30% लोकांना हा प्रॉब्लेम आहे. अनेक अभ्यास झालेला आहे. एक 28% जे डिव्होर्स असतात याचं एकमेव कारण हे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, टायमिंग कमी असणं आणि दुसरं महत्वाचं ट्रीटमेंट आहे पण ऍक्सेप्ट न करणं. सांगूया आपण या विषयावर चर्चा करूया. सर्वप्रथम आपल्या जगभरातील या साम टीव्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत, कौतुक आणि अभिनंदन. नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ह्या नवरात्रीचे 9 रंग तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही सांगून जातात. प्रत्येक रंगाचं महत्त्व वेगळं आहे. त्यामध्ये सफेद रंगापासून, ग्रीन रंगापासून ते तुमच्यामध्ये असणाऱ्या येलो रंगापर्यंत एक पॉझिटिव्हिटी आहे, एक कन्सिस्टन्सी आहे. त्यामध्ये तुम्हाला विजय प्राप्त करायचा आहे. हा विजय कशावर असतो? हा विजय पहिला आपल्या मनावर असतो. दुसरा विजय कशावर असतो? हा विजय आपल्या स्टाईलमध्ये, आपल्या राहण्यामध्ये,
आपल्या वागण्यामध्ये, आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आपली एक पॉझिटिव्ह एनर्जी आणण्यामध्ये असतो. तर हे निमित्ताने औचित्य साधून आज अतिशय सुंदर अशी स्टोरी या ठिकाणी प्रियंकाजींनी सांगितली. या ठिकाणी महत्त्वाचं सांगतो, खूप जणांना असं वाटतं की जन्मताच हे मला आहे का? हे जन्मता नसतं. बऱ्याचदा सायकोलॉजिकल आहे का? फक्त सायकोलॉजिकली नसतं, खूप काही याला कारणं आहेत आणि हे आपण विस्तृतपणे आजच्या ह्या चर्चासत्रामध्ये डिस्कस करणार आहोत. नक्कीच नक्कीच. खरं तर यातनं खरंच खूप चांगला संदेश आणि खरं तर उपयुक्त माहिती आपल्या प्रेक्षकांना मिळणारच आहे. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात खरं तर तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 022-41010610. सर, जामखेडहून अनन्याजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. घेऊया. नक्कीच. विचारा. नमस्कार, आपला प्रश्न विचारा अनन्याजी. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. अच्छा, काही व्यत्यय असेल. मला वाटतं आपली जी स्टोरी आहे त्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला थोडीफार माहिती देतो, कारण ही स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे आणि ट्रीटमेंट देखील अतिशय महत्त्वाची आहे. सांगूया आपण. बरेच जण काय होतात माझ्याकडं की सर, मी परफॉर्मन्स करू शकत नाही, माझा हा पार्टनर नेहमीसाठी मला बऱ्याचदा घालून पालून पडतो. सांगतो की सर तुम्ही सांगा मला, माझा टायमिंग 1 मिनिट जरी नसेल माझ्या पार्टनरचा तर मी काय करणार? बरीचशी कारणं काय असतात? सायकोजेनिक आहेत, न्यूरोजेनिक आहेत, वास्कोलोजेनिक आहेत, कार्पोरल आहेत. खूप जणांना काय असतं की या ठिकाणी ओव्हर एक्सायटेशन, म्हणजे त्याला काय म्हणतात, परफॉर्मन्स अँझायटी. म्हणजे काही कारणामुळं तुम्ही क्रियेमध्ये सहभागी होताना किंवा क्रिया करताना त्या बाबतीत एवढे एक्सायटेड राहता की त्यामुळे ॲक्च्युअल ॲक्टच्या अगोदरच तुम्हाला त्या ठिकाणी विरेचन व्हायला लागतं. मग अशा केसेसमध्ये बऱ्याचदा काय होतं, या गोष्टीला ट्रीटमेंट आहे, पण आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहिती सांगू का, की मी सशक्त आहे, मला कुठल्याही प्रकारची अडचण नाही, मला कुठलाही प्रॉब्लेम नाही आणि हे 1 मिनिटं परफॉर्म करणं हे पूर्णपणे नॉर्मल आहे. ह्या गैरसमजुतीतनं बाहेर या, कारण याचा रिझल्ट असा असतो की शेवटी तुमचा पार्टनर तुमच्यापासून दूर जातो, डिवोर्स घेतो आणि मग मात्र तुम्ही या ठिकाणी येता उशिरा आमच्याकडे. पण तज्ज्ञांना, सेक्सॉलॉजिस्टना भेटल्यानंतर अतिशय चांगल्या ट्रीटमेंट देखील आहेत आणि रिझल्ट देखील आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाही. नक्कीच. खरं तर त्यासाठी डॉक्टरांना भेटणं हे आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. सर, पुण्याहून अश्विनीजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. नक्कीच. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. सर नमस्कार. हा, नमस्कार जी, बोला. सर, माझा प्रश्न असा आहे की नियमित संबंध ठेवल्याने आपल्या शारीरिक स्वास्थ्यावर सकारात्मक परिणाम होतो का, त्याबद्दल सांगा. म्हणजे लैंगिक संबंधामुळे शारीरिक स्वास्थ्यावर काही परिणाम होतो का? बरोबर आहे. हो हो हो. काही सकारात्मक परिणाम होतो का? हो हो. नक्कीच नक्कीच. खूप छान प्रश्न आहे तुम्ही विचारलेला. सांगूया आपण. प्रियंकाजी, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, म्हणजे अतिशय खूप जणांकडनं मागणी घातलेला हा टॉपिक, म्हणजे क्रियेचे त्याचे फायदे काय असतात, त्या अनुषंगानं आपले दर्शक भाग घेतात आणि नक्की सकारात्मक इतर फायदे काय आहेत आपण सांगूया. मित्रांनो, हे बघा, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. निसर्गाने प्रत्येक गोष्ट बनवलेली आहे काही कारणासाठी, काही पर्पजसाठी. हे बघा, बऱ्याचदा काय वाटतं माहिती का, ही ॲक्टिव्हिटी फक्त बनलेली आहे की त्या ठिकाणी तुम्हाला एकदा मूल झालं आणि मूल झाल्यानंतर त्या भागाचं काम संपलं. असं अजिबात नाही. तुम्ही विचार करा, शेवटपर्यंत श्वास घ्यावा लागतो, शेवटपर्यंत डोळ्यात अश्रू येतात, शेवटपर्यंत लाळ येते, शेवटपर्यंत तुम्ही युरिनेशन पास करता, शेवटपर्यंत भूक लागते. तर मग त्या एकाच ऑर्गनला तुम्ही त्याचं स्वास्थ्य जर नाही दिलं तर त्या ठिकाणी डेफिनेटली स्वास्थ्यावर परिणाम होतो. फॉर एक्झाम्पल, पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी कशी तयार होते, या ठिकाणी ॲक्टिव्हिटीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे लव मॉलिक्यूल तयार होतात. इपिनेफ्रिन, नॉरइपिनेफ्रिन, त्या ठिकाणी फेंटोलामाइन, अशा प्रकारचे हे लव मॉलिक्यूल एक्सायटेशन करतात. डोपॅमिन, ऑक्सिटोसिन सारखे मॉलिक्यूल तुम्हाला हॅपी ठेवतात आणि म्हणूनच ओव्हरऑल तुमचं शारीरिक स्वास्थ्य हे नक्कीच चांगलं होतं. मला वाटतं सर्वांना इतर काय फायदे आहेत हे लक्षात आलं असेल. नक्कीच. खरं तर अतिशय छान उदाहरणासहित सर आपण हे त्यांना एक्सप्लेन केलेलं आहे. सर, परभणीहून ऋषिकेश जी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. हरकत नाही. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. नियमित सेक्स केल्याने मानसिक ताणतणाव किंवा स्ट्रेस साठी काय फायदा होतो? अच्छा, तुमचं वय सांगा मला एकदा. 22 सर. अच्छा, खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही. सांगूया आपण. आता बघा, मानसिक ताणतणावाचा आणि ऍक्टिव्हिटीचा काही संबंध असेल का? हे बघा, हे सांगणं का आवश्यक आहे,
पण खूप जणांना ती दुसरी बाजू माहिती नाही, कारण आपल्याकडे सेक्स एज्युकेशनचा अभाव असल्यामुळे ही फक्त एक क्रिया आहे आणि ती संपल्यानंतर तिचं काही घेणं देणं नाही एवढा समज आहे. म्हणून आपण आणखी त्याला विश्लेषण सांगूया. नक्कीच. स्ट्रेस हे बघा, प्रत्येक व्यक्तीला स्ट्रेस नावाची गोष्ट अशी आहे की त्यातनं त्याला जावं लागतं. स्ट्रेस म्हणजे काय? स्ट्रेस हा बॉडीचा रिस्पॉन्स असतो समोरच्या परिस्थितीला. बरेच जण साध्या गोष्टीलाही टेन्शन घेतात, बरेच जणांना एखादी मोठी गोष्ट घडली तरी त्यात ते फार जास्त डिप्रेस होत नाहीत. का होतं असं? तर कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन आपल्या शरीरामध्ये असतो. या हार्मोन जर कंट्रोलमध्ये असेल तर डेफिनेटली त्याचा आपल्या शरीराला फायदा असतो. पण काही कारणामुळे कॉर्टिसॉलच्या मात्रा फार जास्त वाढल्या तर त्या ठिकाणी स्ट्रेस येणं, टेन्शन येणं अशा गोष्टी सुरू होतात. तर आपल्या ॲक्टिव्हिटीमुळं या ठिकाणी तुमचं समागम आणि तुमचा आनंद आहेतच, त्याचबरोबर कॉर्टिसॉलच्या मात्रा कमी होतात. त्याचबरोबर स्पर्मॅडिन नावासारखे वेगवेगळे हार्मोन्स तयार होतात आणि म्हणूनच त्या ठिकाणी स्ट्रेस कमी होतो. त्या ठिकाणी ऑक्सिटोसिनसारखे लव मॉलिक्युल्स आणि लव हार्मोन तयार होतात आणि हा सर्वात मोठा आणखी एक फायदा असतो, ज्यामुळे की जे कपल नेहमी समागम करतं, आनंदी असतं, त्यांना स्ट्रेस हा फार कमी येतो किंवा जरी आला त्याचा रिस्पॉन्स जो आहे त्यांचा अतिशय नॉर्मल पद्धतीने असतो. नॉर्मल पद्धतीने. नक्कीच नक्कीच. सर, पुन्हा एकदा जामखेडहून अनन्या जी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, विचारा आपला प्रश्न. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद. तुम्हाला आमच्या सामतर्फे, तुम्हा दोघांनाही आमच्यातर्फे नवरात्रीची शुभेच्छा. सर, नेहमी सेक्स केल्याने युरिन कंट्रोल साठी काही फायदा होतो का, याबद्दल सांगा सर. अच्छा, तुमचं वय काय सध्या? 30. बर, खूप छान प्रश्न आहे आणि खूप भगिनींना हा प्रश्न विचारायचा असतो. माझ्याकडे नेहमी येतात, सर माझं वजन वाढलं, मला शिंक आली, मला खोकला आला आणि मग असं लिकेज वगैरे होतं. सांगूया आपण त्याबद्दल. खूप सुंदर प्रश्न, तुमचं अगदी अभिनंदन. बघा, महत्वाची गोष्ट आता इथं खरं म्हणजे काय फायदा असतो. 35 झाली, 40 झाली, वजन वाढलं, मला त्या ठिकाणी युरिन कंट्रोल नाही, मला त्या ठिकाणी लॅक्सिटी आलेली आहे, मग याचा आणि याचा काय संबंध असेल सांगूया. हा प्रश्न डायरेक्टली जातो ऑर्गॅझमवर. ऑर्गॅझम म्हणजे तृप्ती. या ठिकाणी मी सर्वांना सांगू इच्छितो, बऱ्याच जणांना हे ऑर्गॅझम काय, हे तृप्ती काय, ह्या गोष्टी काही कळत नाही. एक साध्या वाक्यात सांगतो, जसं पुरुषांमध्ये वीर्यस्खलन झाल्यानंतर त्या ठिकाणी मसल कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात, त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये देखील त्या ठिकाणी ऑर्गॅझम किंवा तृप्तीनंतर पेल्विक फ्लोअर कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतो. हा पेल्विक फ्लोअर कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स झाल्यामुळं त्या ठिकाणी त्या मार्गातनं जाणारं युरिनरी ब्लॅडर आहे, मूत्रवाहिनी आहे, रेक्टल पार्ट देखील आहे, इव्हन त्यांच्या योनीचा भाग देखील त्या ठिकाणी कॉम्प्रेस केला जातो, ज्यामुळे की एक सैलपणा म्हणा किंवा ढिलेपणा म्हणा किंवा बऱ्याचदा ब्लॅडरमधनं हे शिंक येणं, खोकला येणं, यामुळे लिक्वेज होते, त्यावर कंट्रोल येतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्याच गोष्टी काही मेडिसिन घेऊन नीट होत नसतात. मेडिसिन हा शेवटचा पर्याय असतो. त्यामुळं अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी रेग्युलर केल्याने तुम्हाला ऑर्गॅझम होतं, तृप्ती मिळते, इनडिरेक्टली किगल एक्सरसाइजसारखा याचा फायदा होतो. म्हणून नियमितपणे क्रिया करणं आपल्या पार्टनरसोबत, पण महत्त्वाचं आपला ओन नोन पार्टनर आणि आपल्या मर्यादित राहून हे अतिशय महत्त्वाचं. त्यासाठी हायजीन सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे, सांगत असतो. नक्कीच सर. सर, मुंबईहून प्रवीणजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. नक्कीच. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. हॅलो. हा, नमस्कार जी, बोला. आम्ही ऐकतो, तुम्ही बोलत राहा. टीव्हीचा आवाज कमी करा तुमच्या. हो, केला. हा, शुगरमुळे सेक्स लाईफवर परिणाम होतो का? हा, शुगरमुळे सेक्स लाईफ परिणाम होतो का? बरं, तुम्हाला काय वाटतं? बरं, एक दोन जरी मला थोडक्यात सिम्पटम सांगा, मग मी सांगतो. काय वाटतं तुम्हाला? काय झालं? खूप प्रॉब्लेम चालू आहे. काय काय सांगा ना मला. सेक्स करताना लगेच होतो, नाही तर कधी कधी म्हणजे असं लिंग टाईट वगैरे नाही राहत. बरं बरं, वय काय तुमचं? आता 39. 39. आणि सध्या शुगर काय तुमची? शुगर 400-300 रेंजमध्ये आहे. 400. आणि काही ट्रीटमेंट चालू नाही? हा, चालू आहे, गोळ्या चालू आहे. बरं, अजिबात तुम्ही घाबरू नका. पण काही महत्त्वाचा सल्ला तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि तो पाळणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर देखील तज्ज्ञांना, सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्टला भेटणं महत्त्वाचं असतं. या ठिकाणी 400 शुगर ही अतिशय जास्त आहे. सांगूया तुम्हाला. पाहिलं किती सहजतेने माझी शुगर 400 आहे. अहो, नॉर्मली 180च्या वर जर शुगर गेली ना तर किडनीचं फिल्ट्रेशन जे आहे ते अफेक्ट होतं. आणि इंडिरेक्टली काय सांगितलं, मला आता इच्छा होत नाही, परफॉर्मन्स नाही, मग शुगर नॉर्मल व्हायला पाहिजे की नाही? सांगूया आपण. परत मी सांगतो सर्वांना, 30% जनता ह्या डायबिटीसमुळे, ह्या ब्लड प्रेशरमुळे, ह्या ओबेसिटीमुळे त्रस्त आहे. का?
लाईफस्टाईल तुमची, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी, तुम्हाला असलेली वेगवेगळी व्यसनं, यामुळे तुम्ही अफेक्ट होत चालले. पण तुम्हाला माहीत आहे हो शुगर 400च्या वर आहे, तरीसुद्धा तुम्ही त्याला नॉर्मल करत नाही. अहो बरेच जण ते ॲक्सेप्ट करत नाहीत की माझी शुगर ही अशी एवढी वाढलेली आहे आणि कुणीतरी सांगितलं मला ही आपोआप कमी होऊन जाते. असं होत नसतं. तुम्ही सर्वांना खोटं बोलू शकता, पण स्वतःला तुम्ही कधी खोटं बोलू शकत नाही. म्हणून तुमची शुगर ही 200च्या आत ठेवा, एक्सरसाइज करा, योगा करा, चांगले मेडिसिन्स आहेत. पहिल्यांदा शुगर कंट्रोलमध्ये आली तरच मग हे जे मेडिसिन्स आहेत हे कामाला येतात. अतिशय चांगल्या प्रकारचे मेडिसिन आहेत. जे डायबिटिक आहेत, मी परत सांगतो, शेवटपर्यंत ते ॲक्टिव्ह राहू शकतात. आणि ॲक्टिव्ह राहण्याचा दुसरा अर्थ सांगतो. खूप जणांना वाटतं की आता माझं वय झालं, माझी 60 झालं, 70 झालं. अहो किती जरी झालं, तुमचा फ्लो अवयवाकडे जाणारा हा थांबला न पाहिजे. तुम्हाला युरिन होण्यासाठी, सिमेंट पास होण्यासाठी, प्रोस्टेट न वाढण्यासाठी, इम्युनिटी वाढण्यासाठी या ठिकाणी ब्लड फ्लो गेला पाहिजे. म्हणूनच इरेक्शन आलं पाहिजे. म्हणून तज्ज्ञांना बेटा अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत. गरज पडल्यास पी शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा इम्प्लांट देखील करता येतात. त्यामुळं डायबिटीसवाल्यांनी अजिबात घाबरायचं नाही, डिप्रेशनमध्ये जायचं नाही. तेही शेवटपर्यंत ॲक्टिव्ह राहू शकतात. हा महत्वाचा मेसेज आहे. फक्त त्यासाठी शुगर कंट्रोलमध्ये असणं हे फार महत्वाचं आहे. आणि ऍक्सेप्ट करणं आणि दाखवणं आणि ट्रीटमेंट घेणं हे महत्वाचं. नक्कीच नक्कीच. सर, धुळ्याहून सुधाकरजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. घेऊया. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, नियमित सेक्स केल्याने प्रोस्टेट ग्रंथीसाठी काही फायदा होतो का, याबद्दल माहिती पाहिजे होती. वा वा, म्हणजे अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. वय काय तुमचं? 51. चला हरकत नाही, सांगूया तुम्हाला काय त्याचा फायदा होतो प्रोस्टेटसाठी. बघा, प्रोस्टेट ग्रंथी मी सर्वांना नेहमी सांगतो, स्त्रियांची आणि पुरुषांची अॅनाटॉमी वेगळी आहे. आणि ही अॅनाटॉमी वेगळी असल्यामुळं दोघांचं सेक्शुअल लाईफ हे वेगळं का राहतं या ठिकाणी सांगतो. त्याचं विज्ञानी सांगूया. मित्रांनो, फिमेल्समध्ये युरेथ्रा छोटी असते, त्याला कुठल्याही प्रकारची आजूबाजूला ग्लँड नसते, त्यामुळे तुमची युरिन इझिली पास होते. पुरुषांमध्ये बनवताना जननेंद्रियाचा एक पार्ट म्हणून प्रोस्टेट, समानल वेसिकल, बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स, युरेथ्रा याचं एक कॉम्बिनेशन असतं. ब्लॅडरच्या मुखाशी ही ग्लँड असते आणि ही ग्लँड वाढल्यानंतर तुमची लघवी ही बऱ्याचदा कॉम्प्रेशन बंद होते. एक अभ्यास झालेला एक सॅन फ्रान्सिस्कोमध्ये की ज्या व्यक्तीचं वीर्यस्खलन हे 20पेक्षा जास्त वेळा 21 वेळा होतं, त्यावेळेला काय काय होतं त्यातनं प्रोस्टॅटिक फ्लुइड बाहेर पडतात, टॉक्सिक फ्लुइड बाहेर पडतात, त्यातनं सिमेन बाहेर पडतं, त्यातनं डेड टिश्यू बाहेर पडतात आणि अर्थातच त्यामुळे कुठल्याही प्रकारे प्रोस्टेट वाढत नाही, कंट्रोलमध्ये येतं. एका अभ्यासामध्ये 50%पेक्षा जास्त प्रोस्टेटची साईज ही कंट्रोलमध्ये येऊन जाते. तुम्ही कुठल्याही प्रकारची जी ट्रीटमेंट असते, बाबा लघवी बंद पडली, फारच मोठी साईज झाली, त्यावेळेस आपण एंडोस्कोपीला जातो. म्हणून नियमितपणे ॲक्टिव्हिटी करणं, आपल्या नोन आणि ओन, जसं मी नेहमी माझी टॅगलाईन असते, टाईम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, सेफ्टी, कन्सल्टिंग, आपला ओन आणि नॉन इन्फेक्टेड नॉन पार्टनर यासोबत जर कॉन्टॅक्ट ठेवला, रेग्युलर विरेस्करण झालं, प्रोस्टेटची ग्रोथ, प्रोस्टेटची एनलार्जमेंट किंवा बऱ्याचदा प्रोस्टेट कॅन्सर देखील 20 ते 30% हा थांबवत येतो. हा मोठा फायदा आहे. म्हणून मित्रांनो, लक्षात आलं तुम्हाला की मला आता सेक्स लाईफ संपलं, मला आता याची गरज नाही, यावर तुम्ही म्हणता मला ऑक्सिजनची गरज नाही, मला खायची गरज नाही, मला युरिन करायची गरज नाही, नाही ना. मग हे तुम्हाला त्या पार्टला वाईट टाकल्यासारखं टाकायची अजिबात गरज नाही, त्यालाही ॲक्टिव्ह ठेवा. मी बऱ्याचदा उदाहरण देतो, लहान मुलामध्ये पाहतो आपण, त्या ठिकाणी सुसीची जागा ही टाईट होते. ती कशासाठी होत असेल? आपल्या ब्रेनचा सप्लाय आणि लिंगाचा सप्लाय ॲक्टिव्ह जर राहिला तर शेवटपर्यंत तुमची मेमरी, तुमचा ॲक्टिव्हनेस आणि तुमचं तारुण्य देखील टिकून ठेवता येईल. तुम्हाला वाटतं किती फायदे सांगितले? नक्कीच नक्कीच. म्हणून हे निसर्गाने दिलेलं मोठं गिफ्ट आहे, ज्याला तुम्ही सायंटिफिक पद्धतीने एकमेकाच्या संमतीने, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो. बऱ्याचदा मला विचारतात की सर, त्यांचा पार्टनरच तयार नसतो. तो तयार होण्यासाठी काय करायला पाहिजे हे देखील शिकायला पाहिजे. म्हणूनच आपण म्हणतो की हे शिक्षण फार महत्त्वाचं आहे. नक्कीच 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 नक्कीच. सर, मला या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. ते म्हणजे 50 नंतर बऱ्याच पुरुषांना धात सिंड्रोम हा एक वेगळा प्रकार असतो. तर नेमका हा याचे ट्रीटमेंट मी तुमच्याकडनं जाणून घेणार आहे, पण त्या अगोदर हा नेमका प्रकार काय असतो? हो, अतिशय सर्वांच्या मनातला आणि माझ्या मेलवर नेहमी येणारा हा प्रश्न आहे. सांगूया आपण. नक्कीच. धात सिंड्रोम एशियन कंट्रीज, एशियनमध्ये स्पेशली इंडियन कॉन्टिनेंट्समध्ये हे ऑब्झर्व झाले. बघा, सांगताना कसं सांगतोय, वेस्टर्नकडे नाही आहे, इकडे इंडियन किंवा ह्या कॉन्टिनेंटमध्ये काय आहे. तुम्ही पाहता आपल्याकडे कमोड पद्धती काय असते बऱ्याच ठिकाणी. इंडियन कमोडमध्ये जे आहे त्या ठिकाणी तुम्ही बसल्यानंतर तुमचं युरिन पास होताना, सिक्रेशन जाताना हे दिसतं तुम्हाला. वेस्टर्नमध्ये तुम्हाला दिसत नाही.
इथं मोठा क्लिच येतो. विचार करा, या ठिकाणी हा एक सायकोलॉजिकली अफेक्टेड काही कारणामुळं तुमच्या माइंडमध्ये बसलेला किंवा बऱ्याचदा तुम्हाला दिसल्यामुळं माझं वीर्य चाललेलं आहे, माझी पॉवर गेली, माझी शक्ती गेली, आता मला त्या ठिकाणी कशा प्रकारे ॲक्टिवनेस येणार, मग तो डिप्रेस होणार, मग त्याला कमजोरी येणार, ही सायकल चालू होते. काही केसेसमध्ये नॉर्मल युरेथ्रामधलं येणारे सिक्रिशन मॉर्निंग आवर्समध्ये तुम्ही स्टूल पास करताना ते जमा झालेले सिक्रिशन बाहेर येतात आणि ते नॉर्मल असतं हे देखील बऱ्याच जणांना माहीत नसतं. म्हणून मी सांगतो ना, एक सेक्स एज्युकेशन अवेअरनेस सेफ्टी म्हणजे नॉर्मल काय आहे हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत ॲबनॉर्मल काय ते समजणार नाही. जरी अशा प्रकारचा एखाद्याला सिम्पटम असेल की माझ्या लघवीतनं धातू चालला, माझ्या युरिनमधून चालला, घाबरू नका. अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत, सेंट्रली ॲक्टिंग मेडिसिन्स आहेत, अँटी डिप्रेसंट आहेत, लोकली ॲक्टिंग मेडिसिन्स आहेत, काही त्या ठिकाणी बऱ्याचदा डिसेन्सिटायझर आहेत किंवा गरज पडल्यास पी शॉट किंवा व्हॅक्यूम थेरपी किंवा इम्प्लांट देखील करता येतं. मला वाटतं धात सिंड्रोम बाबत जे काही मिसकन्सेप्शन आहेत ते आता दूर झालं असेल नक्कीच. आणि सर आता आपण कार्यक्रमाच्या अतिशय महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत, ते म्हणजे आजच्या भागाचा भाग्यवान विजेता. हो, आणि सर्वांची नजर या ठिकाणी असते. सांगूया आपण या ठिकाणी दिलीप आगळे लातूरचे आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, आपल्या मित्रांसाठी देखील पुस्तकं घेऊन गेले. आणि अतिशय मला यांचं कौतुक करावंसं वाटतं की हे पुस्तक त्यांच्या आजूबाजूला असलेली जी मुलं असतात, वयात येतानाचा एक टॉपिक आहे, स्त्रियांमध्ये असणारे टॉपिक आहेत, प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला पाहिजे. आणि यामध्ये इतकी सुंदर माहिती आहे की तुमचे जेवढे डाऊट्स आहेत त्यातून निघून जातात. यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. आणि अशाच पद्धतीने आता सहभागी व्हायचं असेल तर आता तुमचा वेळ आहे या ठिकाणी लकी ड्रॉ काढायचा. नक्कीच चिठ्ठी काढून द्या, मला पाहूया आपण. आणि या स्पेशली आपल्या नवरात्रीच्या निमित्तानं कोण विजेता आहे आपण ते पाहूया. आणि नक्कीच ते धन्यवाद दिलेले मी तुम्हाला पोहोचवतो. नक्कीच ते स्पेशली सांगतो, मॅडमला सांगा किंवा तुम्ही आमची चिठ्ठी काढली आणि आम्हाला चान्स मिळाला. वा, आता आपण गेलो साताऱ्याला. आशिष सुतार यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होते? आणि सगळ्यात महत्त्वाचं CA पेनिस म्हणजे कार्सिनोमा पेनिस म्हणजे कॅन्सर देखील होतो का? होतो. तर कॅन्सर आणि कमजोरीचा काय संबंध आहे? पहिल्या स्टेजमध्ये जेव्हा जागच्या जागी असणारा कॅन्सर असतो तेव्हा पार्शियल पेनेक्टोमी म्हणून जर पेनिस कट करून त्या ठिकाणी रिमूव्ह केलं आणि नंतर त्याला ट्रीटमेंट जर दिल्या तर कुठल्याही प्रकारे कमजोरी येत नसते. पण तुम्ही जर इतकी वाट पाहिली की तो कॅन्सर मागं बेसपर्यंत गेला तर पूर्णपणे तुम्हाला लिंग काढायला लागतं. काही केसमध्ये रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करून त्याला करता येतं. तरी देखील पहिल्या स्टेजमध्ये तज्ज्ञांना भेटणं, त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेणं आणि ताबडतोब त्यावर विलास करणं हाच त्याला एकमेव पर्याय असतो. आणि अशाच प्रकारे तुम्हाला देखील या ठिकाणी सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला प्रश्न विचारायला लागेल. याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. येत्या गुरुवारपर्यंत डायरेक्ट फोन करा, मेसेज करा किंवा आमच्या टीमला फोन करून सांगू शकता. तर कमजोरीसोबत जर तुम्हाला धात सिंड्रोम असेल, काय म्हणतात धात सिंड्रोमची पूर्ण माहिती दिलेली आहे, तर तुम्हाला डायरेक्टली फोन लावून उत्तर द्यायचं आहे किंवा आमच्या टीमला सांगायचं आहे. आणि नक्कीच हे बक्षीस तुम्हाला देखील जिंकण्याचा फार मोठा चान्स आहे. आणि परत मित्रांनो, एकदा तुम्ही उशिरा देखील या नवरात्रीचा दांडिया सुरू असताना देखील तुम्ही या ठिकाणी शो पाहता, सहभागी होता, तुमच्या शंकाचं समाधान करता, त्याबद्दल परत एकदा तुमचं अभिनंदन आणि कौतुक. बाकी तुम्ही काही सांगू शकता? नक्कीच. खरं तर आजच्याही कार्यक्रमामध्ये सर आपण बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींना या ठिकाणी हात घातलेला आहे. धात सिंड्रोम हा खरं तर एक वेगळा विषय आहे आणि अतिशय कमी लोकांना याबद्दल माहिती असते. पण आजच्या या एपिसोड नंतर खरं तर त्यांना याबद्दल पूर्णपणे माहिती मिळाली असेल. नक्कीच सर. खरं तर सुदृढ लैंगिक आरोग्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होत असतो हेच आपल्याला आजच्या या कार्यक्रमातून पुन्हा एकदा जाणवलेलं आहे. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र त्यापूर्वी सर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, त्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.